आज मित्रांनो आपण चाललेलो आहे पनवेलला खंडाळा घाटामध्ये आणि खूप मस्त निसर्ग आज साथ देतो आहे. कारण पाऊस होऊन गेल्यामुळे धूळ नाही, कुठे काहीच नाही, एकदम थंडगार हवा, निसर्ग, आपली गाडी आणि आपण. तर जाताना आपल्याला लागला पावना धरण आणि या पावना धरणावरती थांबल्यानंतर जी थंडगार हवा शरीराला लागत होती, सगळं टेन्शन वगैरे डोक्यातून निघून गेलं. जाताना आपल्याला एक मस्त हॉटेल लागलं. तिथे एक काका होते, बासरी तर काय बेसुरीच वाजवत होते, पण काय अडचण नाही. तिथे चहा घेतल्यानंतर आपण पुढे निघालो. हे बघा रायडर लोक, त्यांना माहितीच नाही रस्ता किती सटकळा आहे आणि रस्ता खूप सटकळा होता चिखल झाल्यामुळे. ही गाडीची आपण दोरी वगैरे बांधून घेतली कारण मटण खूप होतं. आणि हे घनदाट जंगलामध्ये वाघ बिबटे वगैरे खूप होते. लवकर मग क्षणाचा विलंब न करता हा आपला आउटफिट, हेल्मेट जरा दुर्लक्ष करा, खराब आहे, तर मग ते घेऊन आपण पुढे निघालो. आणि हा खंडाळा घाटाचा एक दृश्य आहे, एकदम मस्त निसर्ग आहे. बघा मी तुम्हाला निसर्ग बघू शकता तुम्ही, धबधबा त्यानंतर आपण एका टर्नवरती थांबलो. खूप निसर्ग भारीच होता आणि तुम्हाला एक किस्सा शेअर करायचा होता. तर तो किस्सा तुम्हाला मी सांगतो. पुणे बँगलोर हायवे जो जेव्हा मी निघालो ना, पुण्यामध्ये तेव्हा आपण मागच्या वेळेस आलो ना, हा जो रोड बघू शकता, एकदम सुंदर असा रोड आहे. हायवेला आपण ह्याच घाटात आलो, ऍक्सिडेंटली. पण विषय असा झाला मी तुम्हाला सांगतो, पाऊस एकदम धो चालू असल्यामुळे मी रस्ता चुकलो आणि तर मोबाईल काढायला काही चान्स नसतो. आपण सगळं बॅक असतो सीन असा झालेला की आणि मोबाईल काढायला पाऊस चान्स भरपूर नसल्यामुळे मला तिथे असल्यामुळे रस्ता दिसत होता. रस्ता तिकडे मी गाडी टाकायला आणि तो सुरुवात रस्ता केली आणि चुकलो तिथेच. तर मी रस्ता जो चुकल्यामुळे रोड पकडला रस्ता तो चुकलो, त्या रोडवरती पण मग मी टू व्हीलर अलाउड नव्हती. आणि हे मला नंतर जेव्हा पाठी लागायला लागली टू व्हीलर्स आर नॉट अलाउड वगैरे, हा रोड तेव्हा मला समजलं. पण मी माननीय देवेंद्र एखादा डिपार्टमेंटवाला मला पकडेल आणि माझं मिसिंग लिंक कापेल. मिसिंग लिंक तर मग तो रोड हा नव्हता, गाडी टाकली तो रोड हा होता आणि मिसिंग लिंक. मान्य जो पाऊस चालू झाला, परत मला मिसिंग लिंक सोडायचा परत चान्स परत सापडलाच नाही. तर त्यामुळे मिसिंग लिंक मी कंटिन्यू केला काही पुण्यापर्यंत. डिपार्टमेंट वगैरे वाले तर मला काही रस्त्याने लागले नाही. एकदम मस्त नजारा आहे जे मित्रांनो. लागणार होते एकदम मस्त. आणि लागले असतं तर मग खंडाळा घाटामध्ये. असतंच मग 1000, 1500, 2000 रुपयेपर्यंत ते काही ऐकलेच नसते. रोड कारण चलन खूप आपण मुंबईमध्ये जाणार. तगडं लागतं. तर हा मुंबईला रोड एकदम खंडाळा मस्त होता घाटातनं हा रोड मित्रांनो. तुम्हाला खंडाळा रोडचं तर घाटातलं काही दृश्य पण मी जवाबच दाखवतो. हा रोड आहे, हा आलेला आहे वरून लोणावळ्यावरून आणि हा खंडाळा घाटातनं जाणार किती पनवेल साईडला. सुंदर नजारा आहे. तर मग मी तुम्हाला एक सनसेटच्या टायमिंगला दाखवते कर्म वगैरे जे खूपच असतं मजा ना, की मी म्हणलो की मला काही चलन वगैरे लागलं नाही, काही अडचण नाही, मी निघून गेलो. चला तर आपण वगैरे. पुढे जाऊया. हा तर तुम्हाला असं त्याचं पण सांगतो मला फळ भेटलं आहे, की ते पण मी खंडाळा तुम्हाला दाखवतो. घाट सोडून मी जेव्हा मिसिंग रोड लिंकला तुम्ही लागलो डोळ्यात भरून घ्या, मग मी तुम्हाला तर दाखवतो. त्यामुळे मला भीती अशी होती तर की कधी त्याचं चलन फळ माझं मला कटेल भेटलंय, ते किंवा तुम्हाला आता दाखवतो. काय होईल की आता रस्ता एकदम साफ असल्यामुळे आपण काही तर मागं पुढं बघत नाही. मला एकदा रस्त्यात 100, 110, ट्रॉफिकवाले 100, किंवा 110, डिपार्टमेंटवाले काय लागले नाही. पावसात काही कळत पण नाही. त्यामुळे माझा आणि पेनल्टी वगैरे जी लागणार होती ते मला पुढे गेल्यानंतर ती खड्डा आला टू आणि ते व्हीलरच्या खड्डे रोडला मला अलाउड दिसले. नाही, त्या रोडला मी टू व्हीलर म्हणजे घातली, पाणी पेनल्टी असल्यामुळे मला मला लागली गाडी नाही, नव्हती. याचा मला आनंद खूप होत होता रस्त्याने. थंड पण ते आवाज जो म्हणतात आला ना ना, कर्म, तो एकदम त्या कर्माने आवाजापर्यंत गेला मित्रांनो direct. हे झालं. आणि तो आज पण माझ्या कानामध्ये आत्तापर्यंत हे झालं गुंजतोय. हा moment. असा कॅन जो आलेला आवाज. तर याचा इफेक्ट असा झाला, ही जी आपली डिस्क आहे ही एक झाली फा मोमेंट. फा त्या फा तर माझी two wheeler मोमेंटमध्ये पकडली. फाटली माझी ना. चालेल, तर ठीक याला आहे मित्रांनो. क्रॅक गेलेला आहे तो. पुढील व्हिडिओसाठी क्रॅक आता काही सांगता येत नाही, गाडी पंक्चर होती काय होती की काय तयार होती. खर्च त्याचा आहे 1000 रुपये. म्हणजे जेवढी माझी पेनल्टी वाचली ना, त्याच्यापेक्षा जास्त माझा खर्च इथं होणारच आहे. आज नाही तर उद्या ती करूनच घेऊ आपण, काय अडचण नाही मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.